मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, ब्लॉग नंबर 4। आणि आज आम्ही चालले आहोत, आज पण सोमवार आहे श्रावणातला, तर तिसरा सोमवार आज। आणि आज आम्ही चालले आहोत खिडकालीला। आमच्या इथं खिडकालीश्वर मंदिर आहे शंकराचं आपल्या, तर बघत राहा असाच ब्लॉग आपला। आणि आज 15 ऑगस्ट पण आहे, तर 15 ऑगस्ट निमित्ताने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि अशाच तिथे आपल्या जो माझा कॉमेडी चॅनल आहे त्याच्यावर पण आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, तर सर्वांना मनापासून धन्यवाद। आणि असंच सपोर्ट करत राहा त्या चॅनलला पण आणि या चॅनलला पण, आणि ब्लॉग बघत राहा आपला असाच। आता आपण जाणार आहोत दादा आणि भूषण आपला भाचा आणि मी, तर असाच ब्लॉग बघत राहा आपला। चला मग। तर मित्रांनो, आता आम्ही खिडकाला जाणार आहे, पण खिडकाला जायच्या आधी आम्ही इथं कल्याण फाट्याला आमच्या इथं ओंकारेश्वरचं मंदिर आहे। तर दादा बोलला पहिले आपण तिथं जाऊ, तर यो मागं बघू शकता मंदिर, आतमधला सीन तुम्हाला दाखवतो मी। सर्वांना 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वांना 15 ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। खूप साऱ्या शुभेच्छा। खूप साऱ्या। 75वा आपला स्वातंत्र्य दिवस आहे हा। तर इथला व्ह्यू बघू शकता तुम्ही, हे मंदिर आहे। तर असाच ब्लॉग बघत राहा आपला। चला मग आपण आता इथून खिडकाला जाणार आहे, असाच बघत राहा। तर मित्रांनो, आता आम्ही इथं आलोय, तर चप्पल काढू दे जरा आम्हाला। दादा आम्ही इथे खिडकालीश्वरला आले। दादा काय बोलताय? ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। तर इथलं व्ह्यू जाम भारी आहे। पहिले आम्ही इथं पाया पडता, नंतर तुम्हाला व्ह्यू दाखवता सगळा, मंदिर सगळं दाखवता। पहिले पाया पडून घेता आम्ही, असंच ब्लॉग बघत राहा। तर मित्रांनो, आता आम्ही दर्शन घेतलेलं आहे सगळं इकडं, तर तुम्ही बघू शकता इकडं पण मंदिर आहे छोटं छोटं सगळं। आणि इकडं यो व्ह्यू बघा, जी येतात इथं त्यांना माहिती असेल हे सगळा, पण जी नाही येत बाहेरची आहेत त्यांच्यासाठी सगळं दाखवतो। तर असाच ब्लॉग बघत राहा आपला। जास्त मोठा नाही ब्लॉग, छोटासाच ब्लॉग आहे, कारण की आज आम्ही आमच्या जवळपासच आलं, लांब गेल्यावर आपला ब्लॉग मोठा होता आहे, जवळ असल्यामुळं जास्त मोठा नाही करता येणार। तर बघत राहा असाच ब्लॉग।
तर तुम्ही बघितला असेल यो व्ह्यू पाण्याचा. आणि इथं मी ब्रिजवर उभा होया छोट्याशा. आणि इकडं मंदिर आहे मागं. तर दादा काय बोलता ब्लॉगमध्ये आपले? खूपच जवळ आम्ही इथे. तर आज जास्त काय आम्ही लांब गेलो ना. आता आम्ही पहिले सोमवारी अंबरनाथला गेलतो, दुसरे सोमवारी आम्ही गेलतो अलिबागला. आज पण आमचा प्लॅन होता जरा लांब जायचा, पण थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम झाला आमचा. त्याच्यामुळे आम्हाला जवळच यायला लागला. तर जवळ आलं त्यामुळं आम्ही दोन दोन हे केले. पहिले आम्ही ओंकारेश्वरवर गेलो, नंतर आता खिडकालीश्वरवर आलं. तर बघू आता पुढं जास्त मोठा काय आपला ब्लॉग होणार नाही, पण जेवढा होईल तेवढा होईल. बघा, सपोर्ट करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, यो जो मंदिर आहे तर तुम्हाला अंबरनाथचं जो प्राचीन मंदिर तुम्हाला माहिती असेल तसाच आहे, पण प्राचीन मंदिर आहे. तर या मंदिराच्या बद्दल पण आम्ही जास्त काही सांगू नाही शकत, कारण म्हणजे आम्ही जरी इथलंच असलो तरी पण जास्त काही माहीत नाही आम्हाला. पण आता जेवढा आहे तेवढं सांगितलं. जेवढा माहिती झाडं माहीत आहे. आणि हे पण मंदिर जाम प्राचीन आहे, म्हणजे लय पहिल्यापासून आहे. तर तुम्हाला आता इथून त्या साईडून आम्ही व्ह्यू दाखवतो मंदिराचा, तिकडून जरा दाखवता येईल मंदिर. तर जरा मंदिर दाखवला आणि मंदिराच्या जेवढा आजूबाजूला जेवढा सगळा दाखवला. तर जास्त मोठा ब्लॉग नाही आहे, तरी जेवढा झाले तेवढा सपोर्ट करा बस, बाकी काही नाही. तर असाच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर इथं आमचा ब्लॉगचा एंड होत आहे. तर चला, बाय बाय. हर हर महादेव. चला मग, असा सपोर्ट असू दे तुमचा.